सह्याद्रीमध्ये भटकायला सुरुवात करून आता जवळपास एक तप उलटलं. वयाच्या 20शीतून आता 30शी उलटली तरी अजूनही कुठल्या नव्या ट्रेकला जायचं म्हणलं तरी कंटाळा मात्र येत नाही. रविवार असला तरी भल्या पहाटे मोठ्या उत्साहाने आवरून आम्ही घराच्या बाहेर पडतो आणि काही ताससुद्धा या सह्याद्रीच्या जंगलात दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरून आलं की एक नवं बळ मिळतं रोजच्या आयुष्याशी 2 हात करायला. पावसाळी रविवारी केलेल्या एका भन्नाट ट्रेकची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. कमळगड. सह्याद्रीच्या आडदांड रांगांमध्ये गडकिल्ल्याच्या रूपाने जवळपास 350 गडकोट मोठ्या दिमाखाने उभे आहेत. या गडकोटांमधलं छोटंसं पण अत्यंत देखणं असं पाषाण शिल्प म्हणजे कमळगड. महाबळेश्वराच्या आजूबाजूला जे पहारेकरी उभे आहेत त्यातला एक शिलेदार म्हणजे कमळगड. अल्ल्याड रायरेश्वर, पल्ल्याड महाबळेश्वर, मध्ये उभा कमळगड अशी या गडाची रचना. वाईच्या पुढं असलेल्या धोम धरणाच्या पाण्यापाशी उभं राहिलं की समोर दिसतो तो कमळगड. वाईवरनं आम्ही निघालो. धोमचं धरण मागं टाकलं. आता रस्ता छोटा आणि जंगल दाट होत चाललं होतं. वाटेत एक मामा भेटले. त्यांना रस्ता विचारला. नाही पण आगोशीवरनं आपली वाट नेहमीची आहे ना. गिरणी आहे त्याला विचार. ठीक आहे. पण काय प्रॉब्लेम नाही ना. वरती मस्त आता एकदम भारी वातावरण असेल गडावर. तुम्ही काय म्हणता जाऊ नका पण गडावर कंटाळा कर. ठीक आहे. धन्यवाद मामा. मामांनी सांगितलेल्या रस्त्यावर आम्ही आमची वाटचाल सुरू ठेवली. 10 वर्षापूर्वी या गडावर मी येऊन गेलो होतो पण तेव्हाचे मातीचे रस्ते आता कोरे करकरीत झाले होते. धोम डॅमला चिटकूनच हा रस्ता पुढे सरकत जातो आणि सह्याद्रीचं वेगळंच रूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. हाच रस्ता आपल्याला नेतो आगोशी गावात आणि इथूनच सुरू होतो कमळगडचा थरारक ट्रेक. आपला ट्रेक सुरू होतो. आपण कमळगडच्या पायथ्याशी आलो. आज कमळगडला जाणार आहे आपण. कमळगड वाईपासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. आकोशी नावाचं गाव आहे. कमळगडच्या पायथ्याशी करतं. कमळगडला यायला 5-6 वेगवेगळे रूट्स आहेत पण आपण आकोशी गावातनं जाणार आहे. बाकीचे नांदिवलीवरनं एक रूट आहे, कोंडवळ्यावरनं एक रूट आहे. त्याच्यामागं अजून एक गाव आहे धोमच्या तिथून एक रूट आहे. गावाचं नाव आता मला आठवत नाही पण आपण आज आकुशीवरनं निघणार आहे. निघालो आहे म्हणजे ॲक्च्युली. आणि मागं तुम्ही बघू शकता हे सगळं छोटंसं गाव आहे. जर का बघितलं तुम्हाला दिसेल ढग प्रचंड दाटून आलेले. पाऊस अजून म्हणावा तितका नाही आहे. आज सुरुवात आहे. कमळगडच्या सुरुवातीला चढताच आम्ही चुकलेलो आहे. आम्ही चुकलो आणि इकडं या खालून आम्ही आलो. तिथे तुम्हाला भाताची शेतं दिसत तिथून आम्ही वरती आलो या मधल्या पायवाटेने. आणि या पायवाटेने आल्यानंतर हा इकडं समोर कमळगड त्याचं तुम्हाला दिसत असेल त्या हे नवरा नवरीचे डोंगर दिसत आहेत. आणि इथून आम्ही चुकून त्या कमळगडच्या दिशेने गेलो त्यामुळे या पायवाटांवरनं आम्ही इकडे गेलो. ॲक्च्युली जो रस्ता आहे तो हा जो डोंगर दिसतोय खालनं आल्यानंतर ही भात शेतीची जी आहेत खाली गाव दिसते बघा. भाताची शेताची खाचर आहेत तिथे. तिथून वरती आले की लगेच ही जी डोंगराची कड आहे तिने वरती चढायचं आणि मग तिथून वरती जायचं. आमची माणसं तुम्हाला डोंगरात विखुरलेली दिसत असतील. काय रे जमतंय का? चल ये शाबास. कसं आहे राजगड सारखंच आहे का? नाही राजगड हे सोपं आहे का अवघड आहे? चल ये असंच तू पण नाही तर आपल्याला ब्रेक घ्यायचा. आम्हाला ब्रेक होतो हिशोबाने. बूट कसे आहेत? नाही खरंच विचारतोय. ती बॉटल द्या तुम्ही बॅगेत. नाही ना उतरतानाच बुटाची ताकद कळणार आहे कधी. इकडे मग कॅमेऱ्यात जरा एकदा कसा तुझा अनुभव होता सांग जरा फक्त. सांगणार आतापर्यंत अनुभव म्हणजे मी राहते काय एनर्जीनी सांग ना आतापर्यंतचा अनुभव कसा होता ते. दम लागला मला. बरं वाटतं. दम ठीक आहे. दम लागणं ठीक आहे. बरं वाटतंय का? हो. अगदी अशक्य वगैरे नाही वाटत ना? असं बघितलं की मग असं वाटतं किती वेळ आहे अजून. आणि असं बघितलं की बरं वाटतं. ठीक आहे. तो असं मागं बघतच आहे. उलटा
कमळगड चढता चढता आपण आता या मधल्या खिंडीत आलेलो आहोत. माझ्या का समोर बघितला तुम्ही तर हा समोर तुम्हाला कमळगड दिसेल. हा कमळगडची सगळी रांग, हे नवरा नवरीचे डोंगर त्याला म्हणतात. त्याला म्हातारीचं दातही म्हणतात काही गावातले लोक. आणि हा सगळा कातळ सुळका असा. त्याच्या खाली जर का पसरलेलं तुम्हाला गाव दिसलं तर खाली तुम्हाला गाव दिसेल. ते अकोशी नावाचं गाव आहे ते. आणि ही जी पायवाटी डोंगरावरनं आलेली, त्या पायवाटीवरनं आपण असं चढत 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 या खिंडीत येतो. त्या खिंड नाही म्हणता येणार पण ही सपाटी आहे थोडीशी. आणि सपाटीच्या जर का इकडे बघितलं तर इकडं तुम्हाला सगळा दिसेल तो हा धोम डॅम दिसेल. हा धोम डॅमचा सगळा परिसर अख्खा वेढा मारलेला आहे डोंगराला धोम डॅमने. इथून तिथून अख्खा हा धोम डॅम. समोर जर का बघितलं तर धोम डॅमच्या मागं ढगांच्या पलीकडे जे दिसतंय ते आहे पाचगणी. हे पाचगणी हे इकडं महाबळेश्वरच्या इथं हा कमळगड. कमळगडचा जात म्हणजे दाखवतोय तुम्हाला सुरू, त्याच्या मागं आहे केंजळगड. आणि इकडे या कमळगडचा जो आत्ता डोंगर दिसतो याच्या मागे एक्झॅक्टली आहे रायरेश्वर. हा तुम्हाला वरून गेल्यावर पण मी दाखवेन मी. आता आपण आलोय तर आपण माझ्याबरोबर जे आलेले आहेत सहकारी त्यांना आपण त्यांच्याशी बोलूया की कसं वाटतंय त्यांना. कारण की खालून चढायला सुरुवात केली तर चढ चांगला आहे कमळगडला, अंगावर येतो, दम लागतो, ऊन घाम पाऊस, थोडीशी चिडचिड वगैरे होते सगळ्यांची, ती पण झाली. हे तिघ जण जे आहेत माझ्याबरोबर त्यांना आपण विचारू. देशपांडे कसं वाटतंय इथं आलं? छान वाटतंय. रवी तारीफ यांनी फार छान किल्ला शोधून काढला. माझं कौतुक नको आहे किल्ल्याबद्दल बोला. किल्ला आहे, कोणी गर्दी नाही आहे, बावट लोक नाही आहेत. हे मुद्दा महत्वाचा की गर्दी नाहीये. आपण सहसा गर्दीवाले ठिकाण टाळतो, रविवार असून गर्दी नाही ऍक्च्युली. आता तामणी घाटातले पावसाळ्यातले खेडे येतात, अजून बेडका अजून आलेले नाही. इंस्टाग्राम बेडका निखिलेश हा आमचा फोटोग्राफर आहे. हे बरं पास आहे, हा आमचा फोटोग्राफर आहे. हिरवा रंग तुम्हाला आवडतो पहिल्यापासून. फोटोग्राफी खूप छान चालू आहे. पाऊस एवढा पण नाही त्यामुळे नवीन घेतलेला कॅमेरा पूर्ण. कुठला कॅमेरा आहे तुमच्याकडे सांगा? कॅनॉन R10. कितीला घेतला तुम्ही? आणि तो आहे काय किंमत सांगायची लाच वाटते का? तसं नाही, मावर घेतलाय तो फार काही फरक पडत नाही. तरी किती लाखाच्या घरात आहे ना? तब्बल 1 लाख रुपयाचा कॅमेरा निखिल शरीफ घेऊन ये पावसात किल्ल्यावर आले. 1 लाख पुढं काहीतरी 1.5 लाखाच्या घरात जाते अमाऊंट, तसं आम्हाला कळलेलं आहे. पण ठीक आहे, घरचे आपल्या बघणार आहेत बोलावं, काही काळजी करू नको. आणि या मॅडम आहेत, मॅडम इकडे या मॅडम, बोलू नका तुम्ही. म्हणे इथे आल्यानंतर मुद्दाम लाल रंग टी शर्ट घातला, हिरवं रंगावर उठून दिसा म्हणून. गोष्टी घडतात, थोडं रंगाचं ज्ञान जास्ती असल्यामुळे. तू इथे येऊन कसं वाटतंय? पण मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय. आणि बेसिकली गर्दी नाही त्याच्यामुळे खूप शांत आणि छान मजा. कसं वाटतंय सगळ्यांना आता येऊन? मस्त गोड गोड वाटतं. देशपांडे तू इतका कॅमेराशी आहे काय? कॅमेरात बघून तरी बोल. हा हे बघ इकडे बघ कॅमेरा. छान वाटतं, छान वाटतं. निखिलेश स्टार ऑफ द ट्रेक, हाऊ इज जोश? हाय हाय. जंगलात उभे आता कमळगडच्या. तसंच एवढं अतिशय सुंदर वाटे. एक फोटो काढला फक्त. हे बघा रिजवर उभे आता. आणि खाली असा पाऊस दाटलेला आहे सगळा. समोर दिसतो तो कमळगडचा सुका, इथं वरती कमळगड आहे. आणि खाली जो दाटलेला पाऊस आहे सगळा, पलीकडे धोम डॅम. आणि एका कड्यावरती आम्ही आत्ता उभे तुम्ही. कमळगडाचा पहिला टप्पा पार करून गेलात की तुम्ही पोचता एका कातळ भिंतीपाशी. इथेच सुरू होतो तो कमळगडाच्या चढाईचा थरार. 12 ते 15 फुटांची ही निसरडी कातळ भिंत कोणत्याही मदतीशिवाय चढून जाणं हा एक थरारक अनुभव. या दगडाच्या खोबणीत पाय ठेवायचे आणि शरीर पायावर जोर देत वर उचलायचं हे सोपं काम नाही. त्यात एका बाजूला पावसाने निसरडा झालेला गुळगुळीत कातळ आणि दुसऱ्या बाजूला नजर फिरवणारी दरी. अकोशी गावातून निघाल्यापासून सह्याद्रीच्या माथ्यावर पोहोचायला आम्हाला तब्बल 2 तास लागले होते. त्यात मधला जीवघेणा कातळ टप्पा. या सगळ्या चढाईमुळे आमच्यातल्या काही सहकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. आणि माथ्यावर पोचल्यानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया खूपच बोलकी आणि मजेशीर सुद्धा होती. इकडे आहे फोटो काढायचे. तू काय करतोय? एवढा पाऊस आहे कॅमेरा बाहेर नाही काढते ना तुझे. एवढा नाही पण काय झालंय? पाय टाकायचे होत आहेत मला. पाय ठेवलं तरी वेदना होता. गोष्ट म्हणजे आम्ही लग्न झेपतच नाही पाय पायाला.
आपण तुमचं डाएट आणलं, डाएट खाल्लं की परत कातळ टप्पा चढून गेलात की सह्याद्रीच्या माथ्यावर तुम्ही पोचता. या माथ्यावर आहे सह्याद्रीत दुर्मिळ होत चाललेल्या सदाहरित जंगलांचा पट्टा. या सदाहरित जंगलात चालत जाणं म्हणजे अक्षरशः अमेझॉनच्या जंगलाचा फील येतो. कमळगडावर ऐतिहासिक अवशेष आजमितीला फारसे उरले नसले तरी हे सदाहरित जंगल नक्कीच बघण्यासारखं, आणि हेच इथलं खरं वैभव. या जंगलाच्या मधोमध वसला एक धनगरवाडा. येथेच वाईच्या पुढं नांदोडेवरून येणारा रस्ता मिळतो. या धनगरवाड्यातले धनगर कायम तयार असतात मदतीसाठी. नुसती हाक टाकली तरी ते येतात. धनगरवाड्यापासून अजून निवड जंगलातून रस्ता वर जातो आणि एका पडझड झालेल्या दरवाज्यातनं आपण अलगद पोचतो ते कमळगडाच्या माथ्यावर. कमळगडावरती आलेलो आहोत. कमळगडावरती लौकिक अर्थाने किल्ल्याचे जे अवशेष असतात तसे काही फार अवशेष आजच्या घडीला नाही आहेत. पण तुम्ही जर का बघितलं तर मी आता त्याच्यावर बसलो आहे, तर कसा दगडाचा पॅच, आणि जर का आपण बघितलं तर हे तटबंदीच्या अगदी काही दगड दिसत आहेत. गडावरती किल्ल्याचे अवशेष म्हणतात तिला एवढेच आहेत. पुढे एक विहीर पण दाखवणार आहे, पण हे जे मागं म्हणजे आपल्याला दिसलं नाही. गडाचा दरवाजा असला आता पूर्ण ढासळलेल्या अवस्थेत, पण एवढेच काय जे म्हणता येतील ते गडाचे अवशेष आहेत. चलो आपण कमळगडाच्या शेवटच्या पट्ट्यात आलेलो होता. हा एक गडाचा दुसरा दरवाजा आहे. इथं आता पूर्वीची वाट जर का बघितली तुम्ही तर तुम्हाला कळत असेल. खरं तर थोडंसं अवघड जाते, पण ही वाट आहे पूर्वीची. तर काही तुम्ही बघितली तर इथल्याशिवाय दुसरा गोपलो आणि इथं तरी शिडी लावलेली आहे. शिडी लावल्यामुळे झालं काय की जर काठिण्य पातळी आहे बऱ्यापैकी सोपी झालेली. आता आपण इथून थेट शिडीने वरती जाणार आहे. कमळगडावर पोचलो तेव्हा स्वागताला उभा होता तो भन्नाट बोचरावारा आणि धुक्याची चादर. खोटं वाटेल पण माथ्यावर उभं राहता येत नव्हतं, इतक्या जोरात वारा वाहत होता. त्या कमळगडाच्या माथ्यावर गडाचे असे काहीही अवशेष आज मितीला उरलेले नाहीत. गडाच्या दक्षिण दिशेला कातळाची नैसर्गिक भिंत तयार झालेली आहे. या भिंतीवर बुरुज आणि तटबंदीचे अवशेष आहेत. दक्षिणेकडच्या एका टोकाला एका वाड्याचा चौथरा केवळ शिल्लक आहे, तो तुम्ही बघू शकता. गडाच्या नैऋत्येला केंद्रगड, त्याच्या मागे रायरेश्वराचे पठार, कोळेश्वर पठार, पश्चिमेकडे पाचगणी, पूर्वेला धोमधरण अशी सुंदर सोयरी कमळगडाला मिळाली आहे. पण याशिवाय याच माथ्यावर आहे एक अद्भुत असा चमत्कार. कमळगडावरचा हा अद्भुत चमत्कार म्हणजे कमळगडाच्या माथ्यावर जमिनीत गेलेले भुयारे. या भुयाराला जवळपास 60 ते 70 पायऱ्या आहेत. जमिनीत 70-80 फूट खोल गेलेलं हे भुयार म्हणजे एक मानवनिर्मित विहीर आहे. ही विहीर गेरूची आहे. या विहिरीत उतरत गेलं की अंगाला लाल रंग लागत जातो आणि या विहिरीच्या तळाशी आहे थंडगार पाणी. काहीशे वर्षापूर्वी ही विहीर का खणली असेल, कशी खणली असेल असा विचार करत तुम्ही ही विहीर उतरता. कमळगडावरची विहीर बघून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. वाट आता पायाखालची असल्यामुळे आम्ही झरझर उतरलो आणि पायथ्याच्या गावात पोचलो. परतीची वाटही तितकीच मोहक होती. धोमकाठचा डोंगर हिरवाशेला पांघरून बसला होता. मनात रेंगाळणारा तो दिप्पाळ कमळगड आणि त्यासोबत घालवलेले ते अविस्मरणीय क्षण घेऊन आम्ही पुण्यात पोहोचलो ते नव्या ट्रेकसाठी. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवण्याचा अजिबात कंटाळा करू नका आणि आमचं हरिफी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये.